ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदीश म्हात्रे आणि नरेश पाहतोय. गोलंदाज नितीन गवली या ठिकाणी तयार होते, सरसावतोय पहिले चेंडू फेकी करण्यासाठी. यस, पंचांचा केला जातो, इशारा केला जातो. सुरुवात सर्वांना जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती पाहूया दमदार असरदार, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिले सीमा पार, षटकार. लोक सारी अशी थटात होते. त्यांच्यावरती स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर आपण पाहतोय, सलग दुसरा दिवस आहे आणि भरपूर मान्यवर पाहायला मिळालेले आहेत. इथं मात्र चांगला चेंडू आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलं जाते. नितीन सांगतोय मीही तुझा मित्र आहे, तुम्हाला मारू शकतोय तर मी डॉट चेंडू टाकून शकतोय. यस, पाहूया पुढील चेंडू. हा, एक तुझा एक माझा तेरी मेरीची सरकार. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी चुकी पाहायला मिळते क्षेत्राच्या माध्यमातून आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 10. या ठिकाणी पाहतोय कामगार नेते सन्माननीय राजूजी मडवी साहेब आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत. प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं नेहमी आपण म्हणतोय. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक दिल आणि एक तनाने ही स्पर्धा साकारण्यात आली. इथं मात्र उडवलाय, मिस टाइम झाला आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आय थिंक बॅटची कडा लागली होती. दोन्ही गाड्या एकाच रोलावर. काय घडतंय, असं जमतंय का नाही जमतंय पाहूया मैदानाच्या आतमध्ये. यस, बॅटला चाटून हा चेंडू गेला होता. म्हणजेच जेल घेण्याची एक नामी संधी होती.
सिंगलने धावसंख्या पुढे सरकते 11 या अंकावरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. अनिल मुकादम गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. विनोद पाटील स्ट्रायकर एंडला पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी हवं तसा फटका खेळता आला नाही आहे आणि डॉटचे होते सांगता समाप्ती. धावा बनवाव्या लागतील त्याच्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बट गोलंदाजी या ठिकाणी मित्र म्हणेन चांगली मुकादम अनिल मुकादम यांची पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली गेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस आता स्वेर मारा आहे. पंचवलती समांतर हात करून अवंतर धावेची खून वाईट दिली गेली आहे. 12 धावा धावफलकावरती. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक होते त्या ठिकाणी बट चेंडू काय अडवता आला नाही आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 14 या 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. आपण पाहिलं तर वरील गटामधून चांगली कामगिरी ज्या अणमान सरवली टीमने केली गेली आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कारण याच्यानंतर आपला मॅच होईल. इथं मात्र उडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय रुपेशच्या माध्यमातून. फेकी मात्र आपण पाहिलं तर रॉंग एंडला पाहायला मिळाले आहे. पाहूया. परंतु एक हुशारी अशी आहे की ज्या फलंदाजाला बाद करायचं आहे त्या एंडला थ्रो करणं गरजेचं असतं आणि तसंच त्यांनी केलं गेलं आहे. पुढे चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारलेला आहे. गणेश आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि आता मात्र पाहू शकता आपण पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतोय दुसरं. पुन्हा एकदा ऑन साइडला येतोय. आता रुपेश मात्र बरोबर चेंडूला उचलली गेली जाते. फेकी केली जाईल पण या ठिकाणी पाहिलं तर आपण 2 धावा पुन्हा एकदा मैदानात कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ संपला आहे. बरोबर 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावा जमा केल्या जातील या पाहूया. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी मित्र म्हणून केली गेली आहे कारण समोर एक टप टीम आहे त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी चांगली इथं पाहायला मिळते. कान मंत्र काय येईल या ठिकाणी तुफान पिंपलासाठी मैदानाच्या आत पाणी येतोय आणि त्या अनुषंगाने काय मंत्र येतोय डगआउट मधून तेही पाहूया. कारण समोर टीम न्यू मिलन पायगाव ज्याच्याकडे चांगले फलंदाजीने भरलेला हा संघ आहे. खऱ्या अर्थाने सर्वात फॉर्म मध्ये आपण जर पाहिलं तर नितीन गवली आपल्याला पाहायला मिळते. यस या ठिकाणी आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. आपण पाहिलं ना तर इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल. परंतु आपण जर पाहिलं तर रोजच अशी जर माणसं आपल्या सोबत असतील तर रोजच सुख आनंद आहे. पाहूया या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष माथाडी कामगार सेनेचे राजूजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान या कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्याने खूप मोलाचं योगदान दिलं हरीश भुईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातोय. येतोजी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहू शकता. सन्मान्य सूर्यकांत दादा सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी गणपती बाप्पाची प्रतिमा देऊन खऱ्या अर्थाने या महान व्यक्तिमत्वाचं योग्य तो मान सन्मान केला जातोय. क्या बात आहे. याच्या माध्यमातून कुठलाही कार्यक्रम असो त्याला सुरुवात केली जाते आणि गणपती बाप्पाची या ठिकाणी प्रतिमा दिली जाते. सन्माननीय राजूजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा या ठिकाणी मेगा सत्कार आपल्याला पाहायला मिळाला. बोलूया खेळाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरे धावेचा आगाज प्रयत्न केला गेला आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहिली तर 26. नरेश ऑन स्ट्राइक आपण पाहतोय.
पुढील चेंडू या वेळेस पाहतोय ऑन साइडला काय घडेल. क्षेत्ररक्षक तर गेला आहे. क्या बात आहे. रुपेश यांनी मात्र छलांग लगावून या ठिकाणी चेंडूला थांबवलं गेलं, परंतु 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा धावफलक मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 28 या अंकावरती लागली गेली आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 2-2 धावा घेणं गरजेचं आहे. डबलची धाव चौकार लागल्यानंतर फुल टॉस टर्न केला गेला आहे मिडवेटला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलार्ड आहे. नामी संधी चालू आली होती मोठा फटका खेळण्याची, परंतु 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. जगदीश मुकादम आपण पाहतो एक सिनियर खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती आला होता. या ठिकाणी चौकार. धावसंख्या पाहिली तर 30 या अंकावरती लागली गेली आहे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आला चौकारनं सलग 3 चेंडूवरती डबलच्या धावा, अशा 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चेंडू अजून खेळ बाकी आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या डीप मध्ये गॅप शोधला जातोय की काय, परंतु नितीन मात्र अचानक फ्रेम मध्ये येतोय. चेंडूला अडवला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर धावून धावून मैदानाच्या आतमध्ये दमले गेल्यात जणू काय. ही दोघांवरती तो शारीरिक तणाव आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 32 ऑन बोर्ड. फुल टॉस पुन्हा एकदा होता, परंतु आता पाहूया पुन्हा एकदा 2 धाव घेण्याचा या ठिकाणी मानस धरला जाईल आणि 2 धावा बरोबर पूर्ण केल्या आहेत. किती धावाच्या त्या, इथून धाव धाव आवाज येतोय. धावून धावून आमची छाती फुटाची. या 2 ने धावसंख्या पाहतोय आपण 34. तब्बल 5 वेळा बॅक टू बॅक 2-2 धावा घेणे खाऊ नाहीये मित्रांनो. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून पहिला ओव्हर संपल्यापासून बाद होण्यासाठी तडफड होते. त्या अनुषंगाने धावा भरपूर बनल्या. यस, त्यानंतर 14 धावा आल्या. एक चांगल्या धावा आहेत. ना असा कित्येक मॅच मध्ये असं पाहिलंय जो फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय ना, त्या कित्येक खेळाडूने आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी उचललेल्या आहेत. तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी तयार होतं राजेश आणि घनश्याम भोईर या ठिकाणी पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नॉन स्ट्राईक एंडला पाहूया. नाही जम वाटतं. पॉपिंग क्रीज जमली नाही वाटतं. कुंदन सगळा काय आम्ही सजवला होता. या ठिकाणी नावं बिवं लिहून ठेवली होती, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चेंज केलं आणि अल्पेश गावच्या गायकवाड यांचा स्कोअरबुकचा वाटोला लावून ठेवला. कारण कुठं खाराखोर झाली त्याला जमणे अजिबात. नाही, तो बरोबर लक्ष आहे आमचा, बरोबर लक्ष आहे. फुल टॉस बलून डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न काय करताय तो थर्ड अंपायर घेणार या ठिकाणी. कुशल मुवमेंट आहे. निर्णय काय आहे तुमचा मैदानी पंच? नॉट आउट आहे. हा, असं पहिले सांगा आम्हाला.
चला सेफ आहे. सेकंड मुवमेंटला मात्र स्टंप स्पर्श केला होता. पहिल्या मुवमेंटला जर झाला असता चित्र काय वेगळं असतं. म्हणून क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुली जागा नाही आहे. पाहूया या ठिकाणी कुंदन पुन्हा एकदा होतं तयार. क्या बात आहे. भरपूर टायमिंग दिला जाते परंतु बलून डिलिव्हरीचा हाच फायदा असतो गोलंदाजाला की डबल माइंड मध्ये असते. चेंडूला पडून द्यायचं की बॅटवरती घ्यायचं आणि असा हा फटका बसला जातोय बॅटरला. दोन चेंडू टाकून झाले. 3 धावा खर्च केला. एकंदरीत धावा फलकावरती 37. पुढे चेंडू. आता ही टायमिंग दिला जातोय. पाहूया चेंडू फसवेगिरी जरूर करतोय परंतु कव्हर केला जातोय की काय. चेंडू हाताने बडत. धावो धावो खाली बस. या ठिकाणी फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. एकच धाव 38 धावा धापलकावरती. यावेळेस पाहतोय पण ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये येतोय आणि चेंडू मात्र फरार झाला सीमा पार. चौकार. फलकावरती 42. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. धावसंख्या आता बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. 42 धावा लागल्यात. या 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर अजून काहीतरी चित्र चांगलं पाहायला मिळेल. तो फटका येईल का पाहूया. फुल टॉस घेतला जातोय आणि फुल टोल वसूल केला जातोय. 6 धावांसाठी षटकार. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. आता या ठिकाणी षटकाराच्या मदतीने धावसंख्या 48 अंकावरती पोहोचली गेली आहे. म्हणजेच चांगली धावसंख्या आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी धावा थांबवल्या होत्या परंतु या ठिकाणी मात्र आक्रमण पाहायला मिळालं. शेवटच्या 2 चेंडूवरती आल्या 10 धावा. चौकार आणि षटकार लागला गेला आणि 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे काय करण्यासाठी. पाहूया आक्रमण पाहायला मिळेल की चांगला चेंडू आणि समोर ठेवला होता. क्या बात आहे. पाहूया उजवेष्टी सोडून जातोय आणि वाईट बॉलचा इशारा केला जातोय. पुढे चेंडू. या ठिकाणी मात्र फुल टॉस पुन्हा एकदा हाताला जातोय आणि हाही चेंडू जातो सीमा पार. षटकार. त्याला बघाय जमती लोक सारी अशी थटात होते. धावसंख्या पाहिली तर षटकाराने 54 आणि 55 आणि पाहूया पंचांच्या माध्यमातून बिमर घेतला गेला आहे चेक साठी. येस बॅट्समनने हा रिव्ह्यू घेतला गेला आहे. पाहूया फेअर डिलिव्हरी आहे. क्या बात आहे.
आपण जर पाहिलं तर धावसंख्या धापलगावरती लागली गेली ती 55 आणि अब तक 56चा टार्गेट या ठिकाणी उभा केला आहे. आता बरोबर फाईट स्कोर झालेला आहे. पाण्यासारखं राहील या 55 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. ताकद आहे, क्षमता आहे, परंतु जेव्हा मोठा आव्हान उभं असतं ना त्यावेळेस भल्या भल्या मोठ्या टीमला मात्र त्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि आजच्या दिवसातून 51 धावांचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. पाहूया हा 56 धावांचं होईल का. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आजच्या गटातून क्वालिफाय होणारी मॅच. तदनंतर पहिली सेमीफायनल शिवनेरी आमनेर टीम. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. शिवनेरी आमनेर टीमने कालचा दिवस गाजवला होता. पाहूया पाहूया 56 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील. ऐकूया कल्याण केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. आज मान्यवर कक्षामध्ये झून आंदुरकी गावचे युवा नेतृत्व माथाडी कामगार सेना अध्यक्ष राजू मडवी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी 40+ वेळेला आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026. चला फलंदाज पाठवा नितीन गवली. फॅन टीम न्यू मिलन पायगाव आणि तुफान पिंपलास या सामन्यातून विजेता संघ आणि जयनमन सरवली आजच्या ग्रुप बी मधून क्वार्टर फायनल चा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. सर्वांना जय श्रीराम. सेमी फायनल मध्ये शिवनेरी स्पोर्ट आमनेर टीम कालच्या पहिल्या दिवसातून क्वालिफाय झालेली आहे. बघूया आज 3 संघ अजूनही आहेत. 5 संघ घरी गेलेले आहेत. 3 मधून पायगाव पिंपलास की सरवली आमनेर टीम बरोबर या स्पर्धेचा सेमी फायनल चा सामना कोण खेळेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. ज्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यातून 49 बनवल्यात आणि एकाने 21 असं नितीन गवली आणि रुपेश मुकादम. गोलंदाज सदानंद पाटील ज्यांनी पहिल्या सामन्यातून 9 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाला या सामन्यातून देखील P1 पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर दिलेलं आहे. शिवा म्हात्रे आज काहीशे शांत आहेत. नक्की संघाचे करता धरता शिवाबाई म्हात्रे पिंपळास गावचे शाखा प्रमुख. गेम ऑन. राऊंड द विकेट. वेल गावाच्या टोकाकडून पहिला चेंडू घेऊन तुफान पिंपळास संघाचे गोलंदाज सदानंद पाटील. पहिला चेंडू
ऑन साइडला उडवलाय, पहिल्या चेंडूवर आलाय नितीन गवलीच्या बॅट मधून षटकार. त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. नितीन गवलीना दोन्ही सामन्यातून ताबडतोब फलंदाजी. नितीन तोच कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता नेहमीच हा खेळाडू आपल्याला मैदानामधून खेळताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 12. पहिल्या सामन्यातून सदा पाटीलनं फक्त 9 धावा दिल्या होत्या, मात्र इथे फलंदाज दुसरे आहेत, संघ दुसरा आहे. 2 मध्ये 12 बनवायचे अब तक 56. अजय पाटील आणि रणजित पाटील जानमान सरवली संघाचे दोन्ही खेळाडूंचं इथे शुभागमन झालेलं आहे. बघूया 3 मध्ये 3 येतील का. षटकार हॅट्रिक झाली. नाना गुंडले यांच्याकडून टी शर्ट. इथे देखील फटका उडवलाय आणि अतिशय चांगला प्रयत्न. हा चेंडू देखील सीमापार. 3 में 3 ठोक डाले. षटकार. कपिल पाटील अठरा धावा लागलेत. इथे हा चेंडू संतोष माली शॉर्ट मिड विकेटला होते. डीप मधून विनोद पाटीलनं चेंडूला उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 20 धावा 4 चेंडू मध्ये बनवायचे 56. आणि जी सुरुवात झालेली आहे न्यू इंग्लंड पायगाव टीम साठी ती अप्रतिम नितीन गवलीनं करून दिलेली आहे. 4 मध्ये 20. इथे पुन्हा एकदा संतोष मालीचे प्रयत्न आणि प्रयत्न फक्त पाहायला मिळालेत. एक सिंगल आली. नितीन गवली 5 चेंडू खेळलेत. 21 धावा. आता शेवटचा चेंडू आलाय रुपेश मुकादमच्या वाट्याला. कोहिनूर देखील हसतोय फलंदाजी पाहून. आई गावदेवी वेले संघाचा हा देखील एक चांगला फलंदाज आहे. शेवटचा चेंडू. क्या बात है. या ओव्हरचा पहिला डॉट चेंडू सदा पाटीलनं टाकला आणि शेवट या ओव्हरचा गोड केलाय. 1 ओव्हर 21 आणि इथे विकेट आली. क्या बात है. मोठी विकेट. रुपेश मुकादमची विकेट अखेरकार सदानं घेतलेली आहे. थोडासा नाराज जरूर आहे. फलंदाज देखील खूप मोठा होता सदाच्या समोर. 2 संधी होते मात्र खूप कठीण होत्या संतोष मालीसाठी. शॉर्ट मिड विकेटला अगदी जवळून झेल गेले होते 2. एक ओव्हरला आलेत 21 आणि आता 3 ओव्हरला अजूनही बनवायचे आहेत 35. क्या बात है. 2 अगदी आपण इथे पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरसाठी घनश्याम भोईर नक्कीच आज राजू जी मडवी माथाडी कामगार सेना अध्यक्ष
जून अंतर्की गावचे युवा उद्योजक हरेश भोईर, सूर्यकांतजी पाटील यांच्या आमंत्रणाला नक्कीच मान देऊन ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. पुन्हा एकदा त्यांचा आई गावदेवी 40+ वेल संघाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. इथे हा चेंडू नितीन गवलीनं उडवलाय. म्हणून आम्ही नितीन गवली बद्दल नेहमी म्हणतोय 1 मॅन आर्मी. संघाच्या अगदी पूर्णपणे सूत्र ते नेहमीच आपल्या खांद्यावर घेत आहेत. धावसंख्या 27 म्हणजे 56 बनवायचे आहेत. 27 बनलेत 7 मध्ये आणि आता 17 मध्ये पाहिजेत 29. सतरा चेंडू 29. हा चेंडू नक्कीच खराब चेंडू होता. संपर्क चांगला नव्हता. संतोष मालीची चांगली फिल्डिंग. शॉर्ट फाईड लेग इनफिल्डच्या आतमध्ये डॉट बॉल. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती मात्र चेंडू काहीसा स्लोवर होता आणि टप्पा खाली राहिलाय. नक्कीच बघूया. बघूया पुढील चेंडू. इथे हा चेंडू बघूया. इथे देखील चेक केलं जाईल. इथे व्हाईटचा इशारा आलाय. आता अर्ध्या धावा बनलेत 8 चेंडू मध्ये आणि आता 16 मध्ये अर्ध्या बाकी आहेत. 28चं लक्ष. 8 मध्ये 28 आणि आता 16 मध्ये 28. घनश्याम भोईर क्या बात है. इथे बघूया एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. बॅटला चाटून चेंडू गेलाय. चा आकडा 9 चेंडू मध्ये गाठलाय. आता 15 मध्ये पाहिजेत 27. वाह चांगला संपर्क झालाय. गणेशच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिझन मधून चौकार. ताबडतोब फलंदाजी. 33 धावा अवघ्या 10 चेंडू मध्ये 33. नितीन गवलीचं वैशिष्ट्य आहे नेहमीच आपला नैसर्गिक खेळ ते करत असतात. धावा 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये आलेत. 24 मध्ये बनवायचे 56. क्या बात आहे. कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझन मधून चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच सिंगल धाव. धावसंख्या 34. 13 मध्ये 22. 13 मध्ये 22 आणि या चेंडूवर आलाय हा चौकार. क्या बात है. 2 ओव्हर मध्ये 38 धावांचा आकडा गाठलेला आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात न्यू मिलन पायगाव टीम 32 वर नितीन गवली. पहिल्या सामन्यातून 49, या सामन्यातून 32. काय कमालीची बॅटिंग. 49 आणि 32. आतापर्यंत 81 धावा नितीन गवलीनं ठोकलेत. अजून खेळपट्टीवर खेळतायत. 2 ओव्हर 38 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे आहेत 18 धावा. क्या बात आहे. 56 धावांचं टार्गेट आणि दमदार सुरुवात.
12-18 विनोद पाटील क्रमांक 3 च षटक घेऊन आलेत. चला सरवली टीमचे कॅप्टन रवींद्र पाटील आपण या नाणेफेकी कक्षामध्ये. इथे हा फटका गणेशने उडवलाय उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. अवघ्या 13 चेंडू मध्ये 44 धावा आणि आता 11 मध्ये पाहिजेत फक्त 12. सोपी समीकरण आहे. 11 चेंडू आणि 12 धावा. जगदीश म्हात्रे एसटी रक्षकाच्या भूमिकेत इथे चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अगदी घनश्याम भोईरच्या दिशेनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. धावसंख्या 45 लागलेली आहे. 14 चेंडू मध्ये 45 धावा. आता 10 चेंडू आणि 11ची गरज. हा फटका इनसाइड आउट. बघूया इथे सदा पाटीलची कमालीची फिल्डिंग. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. नक्की संघाच्या मौल्यवान 2 धावा सेव्ह केलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ते 47. 15 चेंडू मध्ये 47 धावा बनवल्यात आणि आता फक्त 9 चेंडू मध्ये 9 ची गरज आहे. मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षक जगदीश म्हात्रे झेलच्या खाली. फलंदाज नितीन गवली झेलबाद. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील 47 धावा लागलेत. बाद होण्यापूर्वी नितीन गवलीच्या बॅट मधून बघूया किती धावा आलेत. 34 धावा. क्या बात आहे. 47 मध्ये 34 आणि पहिल्या सामन्यातून 49. म्हणजे या स्पर्धेतून चांगली बॅटिंग केलेली आहे. नवीन बॅटर पोलार्ड आहे आणि पोलार्डच्याच अंदाजानं चेंडूला फेकलाय सीमापार. षटकार. अकाउंट आपण पाहिला तर षटकार चौकार षटकार. फक्त रुपेश शून्यावर बाद झाला. नितीन गवलेनं षटकार ठोकला. आता 53 झालेत. फक्त 3 पाहिजेत. त्याच्यासाठी चेंडू आहेत 7. 7 मध्ये 3. काय बॅटिंग केली नितीन गवलीच्या टीमनं. बघूया पोलार्ड षटकार मारून सामना संपवतील की गोलंदाज विनोद डॉट विकेट. 7 मध्ये 3. क्या बात आहे. सुरेख लाईनातले तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू डॉट. आता 6 मध्ये 3. 53 धावा झालेत. 56 धावांचं टार्गेट आहे. ओम फोटो लाईव्ह आमच्या अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांची टेक्निकल टीम. चेअरमन सरवली आणि चालू सामन्यातून विजेता संघ असा पुढील सामना होईल. अखेरकार गोलंदाजी मध्ये शिवाबाई म्हात्रे. बघूया 6 चेंडू 3 धावा वाचवायचे आहेत आणि संघाचे करता धरता शिवा म्हात्रे आलेत. अतिशय चांगला सामना नितीन गवलीनं बनवल्या. 34. रुपेश शून्यावर बाद
गणेशनं 4 चेंडूमध्ये 12, पोलार्ड खेळतोय 2 चेंडूमध्ये 6 भर आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. नितीन गवली फॅन टीम, न्यू मिलन पायगाव, शिवा म्हात्रे. इथे हा चेंडू अतिशय खराब, पहिला चेंडू पाठवलाय गणेशनं सीमापार आणि षटकार ठोकून हा सामना फिनिश केलाय. न्यू मिलन पायगाव टीमचे फलंदाज गणेशनं तब्बल 59 बनवल्या फक्त आणि फक्त 19 चेंडू मध्ये. क्या बात आहे, अभिनंदन. नक्कीच आपण देऊया सामन्याचा सामनावीर. वन मॅन आर्मी, नाव आहे नितीन गवली. पहिल्या सामन्यातून नाबाद 49, या सामन्यातून 34 आणि 1 विकेट. अभिनंदन नितीन गवली. नक्कीच राजू मडवी साहेब अध्यक्ष आहेत माथाडी